नमस्कार. सो गाईज, आपल्याला लक्षात असेल या चॅनल वरती आपण पुणे मेट्रो वर्सेस प्रायव्हेट व्हेकल असे 2 व्हिडिओज केले होते. आता ह्याच टॉपिक वरती आज आपण ह्या एपिसोड मध्ये पुणे मेट्रो वर्सेस पीएमपीएमएल बस एक्सपेरिमेंट करणार आहोत, कॉम्पिटिशन करणार आहोत. सो हे जे एक्सपेरिमेंट किंवा कॉम्पिटिशन आहे वनाज रामवाडी लाईन वरती होणार आहे, म्हणजे लाईन नंबर 2. सो ह्या लाईन वरती खूप ट्रॅफिक असतं आणि म्हणून इकडे आपण हे कॉम्पिटिशन किंवा एक्सपेरिमेंट चांगल्या प्रमाणे करू शकतो. सो ह्या एपिसोडला आपण 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करूया. पहिला पार्ट म्हणजे पीएमपीएमएल बसचा प्रवास, दुसरा पार्ट म्हणजे पुणे मेट्रो प्रवास आणि तिसरा पार्ट अनालिसिस. सो पहिला पार्ट म्हणजे पीएमपीएमएल बस मध्ये फ्रॉम रामवाडी टू वनाज हे आपण करणार आहोत संध्याकाळी 6 वाजता, कारण संध्याकाळी 6 वाजता पीक आवर्स आहे, प्रॉपर ट्रॅफिकची टाइम आहे, म्हणून हे बेस्ट टाइम आहे. सो ह्या प्रवासामध्ये 1-2 पॉइंटर्स लक्षात ठेवा. रामवाडी आणि वनाजच्या मध्ये डायरेक्ट बस अवेलेबल नाही, म्हणून आपण एसएनडीटी ला बस चेंज केली आहे आणि आता आपण रामवाडी ते एसएनडीटी 98 नंबरने प्रवास करणार आहोत. 98 नंबर म्हणजे वाघोली ते वारजे मालवाडी आणि तुम्हाला सांगतोय 98 नंबर मध्ये हेवी रश आपण विटनेस करू शकतो पीक आवर्स किंवा नॉन पीक आवर्स मध्ये, कारण इकडे खूप लोक प्रवास करतात. आणि त्यानंतर एसएनडीटी ला उतरून आपण कोथरूड डेपोची बस घेणार आहोत, कारण आपल्याला वनाज कडे जायचं आहे. तर आता हे प्रवास आपण सुरू करणार आहोत. विलंब न करता चला रामवाडी बस स्टॉपला.
सो आता आपण परत घरी आलोय आणि पहिला पॉइंट जे आपण अॅनालाइज करणार आहोत ते आहे टाइम. बसमध्ये आपण रामवाडी ते वनाज प्रवास केलं संध्याकाळी 6 वाजता आणि हे करण्यासाठी आपल्याला 1 तास 40 मिनिटं लागली आहे. मग त्यानंतर पुणे मेट्रोमध्ये आपण प्रवास केलं सेम रूट वरती आणि ते करायला आपल्याला फक्त 43 मिनिट्स लागली आहे. आता 43 मिनिट्स पण जास्त आहे कारण टाइमर जे आहे ते मी स्टेशनच्या खालनं सुरू केलं होतं आणि ह्यामध्ये ट्रेनसाठी जे आपण वेट करतो तेही टाइम इन्क्लुडेड आहे म्हणून 43 मिनिट्स दाखवतोय, नाहीतर आयडियली इट इज ओनली 36 मिनिट्स. सो इकडे ह्या पॉइंट मध्ये पुणे मेट्रो इज द क्लिअर विनर. आणि ह्याच्या नंतर दुसरा पॉइंट आहे कम्फर्ट. आता पुणे मेट्रो इकडे पण क्लिअर विनर आहे कारण पुणे मेट्रो इज व्हेरी कम्फर्टेबल. आपल्याला बसायला जागा भेटते आणि जर का जागा भेटली नाही तरी ओव्हरऑल इट इज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. इकडे आपल्याला थोडंसं पण ट्रॅफिक लागत नाही. बसमध्ये आपल्याला प्रचंड ट्रॅफिक लागतो, रस्त्यावरती खूप गर्दी असते आणि बसच्या आत किती गर्दी असते. बसच्या आत आपल्याला कधी कधी श्वास घ्यायला पण प्रॉब्लेम होतो. मग पुणे मेट्रो मध्ये डिजिटल पेमेंट्सला प्रायोरिटी भेटते पण PMPML मध्ये आता पण कॅश पेमेंट्सला प्रायोरिटी आहे. UPI सिस्टम PMPML मध्ये आहे पण ते बरोबर काम करत नाही. मग तिसरा पॉइंट आहे पैसा, तिकीट कॉस्ट. आता आपण PMPML ने प्रवास केलं, तुम्हाला माहिती आहे की आपण SNDT ला गाडी चेंज केली. सो रामवाडी ते SNDT आपल्याला 25 रुपये लागले आणि त्यानंतर SNDT ते वनाज आपल्याला 10 रुपये लागले. सो एकूण आपल्याला 35 रुपये लागले बिटवीन रामवाडी अँड वनाज वाया PMPML. आता मेट्रो मध्ये जर का आपण ऑफलाईन तिकीट घेतोय, कॅश देतोय, तर आपल्याला वनाज आणि रामवाडी किंवा रामवाडी आणि वनाजच्या मध्ये 30 रुपये तिकीट आहे. आणि त्यानंतर जर का आपण ऑनलाईन तिकीट घेतोय म्हणजे व्हॉट्सअपने घेतोय किंवा आपण ऍपने घेतोय तर आपल्याला 10% डिस्काउंट भेटतं आणि ते जे तिकीट प्राइस आहे ते 27 रुपये होऊन जातं. आणि वीकेंड मध्ये म्हणजे सॅटर्डे आणि संडेला प्रत्येक पुणे मेट्रो ट्रॅव्हलरला 30% डिस्काउंट भेटतं म्हणजे फक्त 21 रुपये लागतात टू ट्रॅव्हल बिटवीन रामवाडी अँड वनाज. सो हे आहे तिकीट कॉस्ट. आता हे पॉइंट्स डिस्कस करून मला वाटतं की पुणे मेट्रो इज द क्लिअर विनर कारण पुणे मेट्रो खूप जास्त कम्फर्टेबल आहे, एफिशियंट आहे आणि टाइम सेव्हिंग आहे. आणि हा व्हिडिओ बनवायचा हेतू PMPML ला क्रिटिसाइज करणं नाही. इनफॅक्ट PMPML ला आपण एनकरेज करायला पाहिजे कारण इट इज आवर पब्लिक ट्रान्सपोर्ट बॉडी आणि पब्लिक ट्रान्सपोर्टला एनकरेज करणं हे चांगलीच गोष्ट आहे. पण मला फक्त इतकंच सांगायचं आहे की जर का तुमच्या डेली कम्युटिंग रूट वरती पुणे मेट्रो अवेलेबल आहे तर नक्की मेट्रोचा वापर जास्त करा कारण मेट्रो कम्फर्टेबल आहे, टाइम सेव्हिंग आहे आणि मेट्रो वापरली की आपली प्रोडक्टिव्हिटी पण वाढते म्हणून मेट्रोचा वापर जास्त करा. त्याकरिता बसवरती जे लोड आहे ते पण कमी होणार आणि बसची पण एफिशियन्सी वाढणार म्हणून आपल्याला मेट्रोला प्राधान्य द्यायला पाहिजे, प्रायोरिटी द्यायला पाहिजे. आणि माझं मत आहे ज्या रूट्स वरती मेट्रो अवेलेबल आहे त्या रूट्स वरती PMPML ने फीडर सर्व्हिस कडे जास्त लक्ष द्यायला हवं कारण जर का फीडर सर्व्हिस आपली एफिशियंट राहिली तर मेट्रोला पण फायदा आहे आणि बसला पण फायदा आहे म्हणून PMPML ने हे करावं. आणि आता हे जे एपिसोड आहे इकडेच संपवतो. जर का तुम्हाला हे अनालिसिस, हे एक्सपेरिमेंट किंवा हे कॉम्पिटिशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला जर का फायनान्शियली सपोर्ट करायचं असेल तर सुपर थँक्स ऑप्शनने ते करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.